दाखव, पकडून दाखव किती कट करायचे. तेवढेच कट करायचे, त्याच्यापेक्षा जास्त नको. नाही एवढेच, तेवढेच कट करायचे. थोडे जास्त कापू ना, जे खराब झाले ते स्प्लिटर्स. तुम्हाला दाखवूनच कट करणार. चालेल ना? जेवढे फुटल्यात ना तेवढे. तू पहिल्यांदाच आली का हेअर कट करायला बेटा, का आधी केलेलं आहे? नाही, इथे पहिल्यांदा. आधी कुठं केलेलं आहे? तिकडे वरती शीतल पार्लर म्हणून. बस मांडी घालून बस, काही टेन्शन नाही. मस्त पाठीमागं सरकून बस प्रॉपर. कोणी योगिताने सांगितलं का? शीतल. शीतल. तिच्या मुलीचं पण केलेलं. हा, त्यांचे बरेच सगळ्यांचेच व्हिडिओज आहेत माझ्या चॅनलवर. योगिताचे तर 2-3 आहेत. त्या आवडीने शूट करायला सांगतात. जेवढ्या अशा फाट्या फुटलेल्या आहेत ना तेवढ्या. किती दिवस झाले बेटा हेअरकट करून? 1 वर्ष होऊन गेलं. अच्छा, त्याच्यामुळेच ते फाटे फुटलेत वाटतं केसांना. ऑइलिंग वगैरे नव्हती करत का ती? म्हणूनच. क्राऊनला पण चांगले ओले करून घे बेटा, प्रॉपर ओले करून घे. कितवीला आहे ती आता? थोडं खाली घे बेटा, थोडं खाली. हां बस. तेव्हा किती ड्राय आहेत. कर ओले प्रॉपर, फिनिशिंग चांगली येते.
केसांची क्वालिटी चांगली आहे तिच्या, सरळ आहेत, पण ते थोडे केले पाहिजे होते तिने 3-3, 4-4 महिन्याला थोडेसे. आता स्कूलला होती कॉलेजला? हो का? चांगले ठेवलेत केस तुम्ही. कुणासारखी? पप्पांसारखी दिसते तुमच्यासारखी? नाही, छानच दिसते ती. फीचर्स एकदम शार्प आहेत तिचे. काय म्हणतात त्याला, चेहरेपट्टी म्हणलं शार्प आहे खूप, म्हणून मी तुमच्याकडे बघत होते. वाटते मम्मीची अर्धी असेल, पप्पाची अर्धी असेल, आहे की ना बेटा? पप्पाचीच आहे वाटतं, हसती लगेच. मुली पप्पांच्याच असतात ना. हा, रुपाली. त्यांच्या मुलींचे पण आहेत व्हिडिओ माझ्या चॅनलवर टाकलेले. आर्या, बरोबर. शुभ्रा, ती शीतलची मुलगी शुभ्रा आहे ना? हा, छान केला. थांब जरा दाखव. मस्त. मी चाले, तू नको मान हलू, तुझ्याकडे मी चाले. मस्त झाला. चल, केस हलव. थांब थांब थांब. घाबरली. तुझं नाव काय बेटा? साक्षी. साक्षीचे एवढे केस कापलेत.